Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see three examples on the topic long-term capital gain. In the previous lecture, we started with this particular topic and in which we studied what is the concept of long-term capital gain. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हा जो नवीन टॉपिक आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि यामध्ये आपण सुरुवातीला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय हा आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट कसं केला जातो याचा एक एक्झाम्पल देखील पाहिलेला आहे. In the previous lecture, we also studied one example on how to compute the long-term capital gain. Now, in this particular lecture, we are going to see the another three examples on this particular topic. आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकचे अजून 3 एक्झाम्पल पाहणार आहोत की ज्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे आपण या 3 एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. इन द प्रिव्हियस एक्झाम्पल्स अँड इन द प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड दॅट whenever any person gets some profit by transferring the long term capital asset, that particular profit, that particular gain is called as a long term capital gain. जर एखाद्या व्यक्तीला एखादी लॉंग टर्म असेट विकून फायदा झाला तर त्या फायद्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. मग लॉंग टर्म असेट म्हणजे कोणती तर एखादी असेट जर त्या व्यक्तीकडे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल, इफ एनी असेट इज विथ दॅट पर्टिक्युलर पर्सन फॉर मोर दॅन 3 इयर्स, 3 वर्षापेक्षा जास्त जर ती असेट त्या व्यक्तीकडे असेल आणि त्याच्यानंतर जर त्याने ते विकली तर त्या असेटला लॉंग टर्म असेट असं म्हटलं जातं. आणि अशा लॉंग टर्म असेट्स विकून जो फायदा होतो त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. Okay, so what is long term capital gain? Long term capital gain means profit arising from sale of long term capital asset. एखादी लॉंग टर्म कॅपिटल असेट विकून जर काय फायदा झाला, प्रॉफिट झाला तर त्या फायद्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं त्याला म्हटलं जातं. ओके, दिस इज द बेसिक मीनिंग ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. नाव in the previous lecture we also studied how to compute this long term capital gain. पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण हा लॉंग टर्म कॅपिटल गेन कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याचा फॉर्मॅट सुद्धा पाहिलेला आहे. also we studied one example on how to compute the long term capital gain. हा लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट कसा केला जातो याचा एक एक्झाम्पल देखील आपण पाहिलेला आहे. त्याचा जो फॉर्मॅट आहे, द फॉर्मॅट इज व्हेरी सिम्पल. द फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टार्ट विथ द सेल्स कन्सिडरेशन. म्हणजे आपण ही आपली प्रॉपर्टी किती रुपयाला विकली, सेल कितीला केली, सेल करून किती मोबदला मिळाला, आपल्याला त्याची सुरुवात, एक्झाम्पलची सुरुवात, सोल्युशनची सुरुवात ही सेल्सपासून करावी लागते की असेट आपण किती रुपयाला विकली. आणि विक्री किमतीमधून 3 गोष्टी वजा कराव्या लागतात. एक म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ओके, आपल्याला पाठीमागच्या टॉपिकमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये आपण कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. ॲक्विजिशन म्हणजे खरेदी करणे. ओके, आपण ही जी असेट आहे की जी आपण आत्ता विकली, विकण्यापूर्वी आपण 3-4 वर्ष 5-6 वर्ष अगोदर ज्या वेळेला खरेदी केलेली त्यावेळेला ती किती रुपयाला असेट खरेदी केलेली त्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस, खरेदीची किंमत. ओके, आता हा जो टॉपिक आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन याच्यामध्ये फक्त कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन न घेता तिथं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घेतलं जातं. मग इंडेक्स्ड कॉस्ट म्हणजे काय, ती कॅल्क्युलेट कशी केली जाते ते आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलं आहे आणि या 3 एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. दिस इज फर्स्ट पॉईंट. तसंच घ्यायचं असतं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. पाठीमागच्या टॉपिकमध्ये आपण फक्त कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट घेत होतो, इथं घ्यायचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट.
ओके, आपण खरेदी केल्यानंतर त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, सुधारण्यासाठी काय खर्च केला असेल तर तो इम्प्रूव्हमेंटच्या खर्चाचं इंडेक्स्ड कॉस्ट घेतली जाते. आणि तिसरं घ्यायचं असतं ते म्हणजे नेहमीप्रमाणे ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. ओके, असेट विकण्याचा खर्च त्याला ट्रान्सफर एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. ह्या 3 अमाऊंट ह्या घ्यायच्या आणि ह्या तिन्ही अमाऊंटची बेरीज सेल्समधून वजा केली, उत्तर जर प्लस आलं तर त्याला कॅपिटल गेन म्हणतात, उत्तर मायनस आलं तर त्याला कॅपिटल लॉस असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द जनरल फॉर्मॅट for computing the long term capital gain. Okay, so let's start with the example. Here we are going to study 3 examples. Read the first example carefully. This is example number 2. Mr. Amar has purchased a house property in August 2002 for rupees 5 lakhs. This is the first sentence of this example. In this sentence it is mentioned that the individual name is Mr. Amar and the asset is house property. He has purchased this house in August 2002. ऑगस्ट 2002 मध्ये त्यानं घर खरेदी केले. आत्ता 2022 चालू आहे, म्हणजे जवळपास 20 वर्षापूर्वी ही प्रॉपर्टी खरेदी केली. 20 वर्ष प्रॉपर्टी जुनी आहे, म्हणजे ही प्रॉपर्टी झाली लॉंग टर्म कॅपिटल असेट. 3 वर्षापेक्षा जुनी असेल, 3 वर्षापेक्षा जास्त वर्षाची असेल तरी आपण त्याला लॉंग टर्म म्हणतो. ही असेट 20 वर्ष जुनी आहे, त्यावेळी ह्याला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जाईल. आणि या असेटचा जो काही विकून फायदा होईल त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं त्याला म्हटलं जाईल. म्हणजे हे एक्झाम्पल लॉंग टर्म कॅपिटल गेनचं आहे, कारण असेट 20 वर्ष त्या व्यक्तीकडे होते आणि नंतर त्याने ती विकलेली आहे. बघा काय सांगितले. आता हे असेट त्यानं परचेस किती रुपयाला केलेली, तर परचेस करताना केलेली 5 लाख रुपयाला. ही त्याची खरेदी किंमत आहे, परचेस प्राईस आहे. परचेस प्राईसलाच इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असं म्हटलं जातं. ही आपल्याला अमाऊंट लागणार आहे. आणि ही 5 लाख अमाऊंट कधीची आहे, तर ऑगस्ट 2002ची आहे. बघा, ही अमाऊंट कधीची आहे, तर ऑगस्ट 2002ची आहे. बरोबर, म्हणजे 2002 ऑगस्ट 2002 म्हणजे काय, तर 2002-03 हे वर्ष, फायनान्शियल इयर 2002-03 या वर्षी आपण 5 लाख रुपये पेड केलेले. किती पेड केलेले आपण, तर 5 लाख रुपये पेड केलेले. मग 2-3 साली पुन्हा एकदा बघा, आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितले असेट खरेदी केली 5 लाखाला, परंतु ही 5 लाख अमाऊंट जी आहे ती कधीची आहे, ऑगस्ट 2002 म्हणजे 2002-03 या सालाची आहे. 2-3 साली असेटची किंमत 5 लाख होती. 5 लाख रुपये आपण खरेदी केलेली असेट 5 लाखाला. मग या 2-3ची किंमत 5 लाख होती. त्या 5 लाखाची आत्ता म्हणजे आपलं सध्याचं प्रिव्हियस इयर कोणतं आहे, तर 2021 हे प्रिव्हियस इयर आहे. 2021 प्रिव्हियस इयरला त्याची किंमत किती हे फाइंड आउट करणं, 2021ची किंमत फाइंड आउट करणं, याला म्हणतात इंडेक्सिंग करणं, इंडेक्स्ड कॉस्ट फाइंड आउट करणं. कारण आपल्याला माहिती आहे 10-20 वर्षापूर्वी 5 लाख म्हणजे आत्ता त्याची किंमत त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. बरोबर, ते आपल्याला या टॉपिकमध्ये फाइंड आउट करावं लागतं. ते कसं फाइंड आउट करायचं ते आपण एक्झाम्पल सोडवताना पाहणार आहोत. पुढे काय सांगितलं बघा, इन ऑक्टोबर 20 म्हणजे 2020-21 मध्ये, 2021 ह्या वर्षामध्ये ही सोल्ड सच हाऊस फॉर रुपीज 18 लाख. घर कितीला विकलं, 18 लाखाला. आपल्याला विकून, असेट विकून किती रुपये मिळाले हे जे अमाऊंट लागते, 18 लाखाला घर विकलेलं आहे. आणि विकण्याचा खर्च किती, अँड इन्कर्ड ब्रोकरेज ॲट द रेट 2% फॉर अरेंजिंग द कस्टमर. कस्टमर मिळवण्यासाठी 2% ब्रोकरेज पेड करावं लागलं. हा असेट विकण्याचा खर्च आहे. आणि 2% सांगितले कशाचे 2%, तर घर विकले कितीला, 18 लाखाला विकले ना, त्याच्या 2%. नॉर्मली हाऊस प्रॉपर्टी विकताना जो काही कमिशन पेड करावं लागतं, ब्रोकरेज पेड करावं लागतं, ते सेलिंग प्राईसच्या 1% 2% पेड करावं लागतं. तेवढा त्याचा खर्च आहे. पुढे सांगितलंय द कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स फॉर द प्रिव्हियस इयर 2-3 अँड 20-21 वेअर. ओके, 2002-03 आणि 20-21 ह्या 2 वर्षाचा इंडेक्स किती आहे, 105 आणि 301 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे पहिलं वर्ष आहे 2-3, त्याचा इंडेक्स आहे 105 आणि 20-21 हे
सध्याचं प्रिव्हियस इयर त्याचा इंडेक्स किती आहे 301 आणि सांगितले कॉम्प्यूट कॅपिटल गेन फॉर द असेसमेंट इयर 21-22. आपल्याला एवढीच माहिती दिली आहे आणि कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. आता जर आपण एक्झाम्पल क्लिअरली पाहिलं तर एक्झाम्पलमध्ये आपल्यासाठी फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे घर विकलं कितीला 18 लाखाला, हे एक. दुसरी गोष्ट ते खरेदी करताना 5 लाखाला केलेलं, परंतु ते खरेदी केलेलं आपण 2-3 साली. कधी खरेदी केलेलं 2-3 साली. त्या 5 लाखाची आत्ताची किंमत आपल्याला शोधावी लागते, बरोबर. हे आपल्याला काम करावं लागणार. ते कसं शोधायचं ते आपण बघणार आहोत. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट असेट विकण्याचा खर्च किती आहे तर तो 2% आहे सेल्सचा. एवढ्याच 3 गोष्टी फक्त आपल्याला उपयोगी आहेत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कॅल्क्युलेशन. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय, मिस्टर अमर. हिज नेम शुड बी रिटन ऑन द फर्स्ट लाईन ॲट द सेंटर. ओके, दिस इज फर्स्ट. आपल्याला मगाशीच आपण पाहिलं की हे असेट लॉंग टर्म आहे, त्यामुळे ह्या जो काय फायदा होईल त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन कॉम्प्युटेशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. आणि असेसमेंट इयर काय सांगितले 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. Okay, these are the 3 points which we have to mention before starting to calculate the long term capital gain. Now after mentioning these 3 points, now we can draw the format includes 3 column, particulars, amount in rupees and amount in rupees. Okay, these are the 3 columns which we have to prepare. Okay, हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे आपण काय कॅल्क्युलेट करतोय, असेट विकून किती फायदा झाला, बरोबर. त्यासाठी सुरुवात करायची असते सेल्स कन्सिडरेशनने. म्हणजे असेट विकून किती रुपये मिळाले बघा. एक्झाम्पलमध्ये सांगितले ही सोल्ड सच हाऊस फॉर रुपीज 18 लाख. 18 लाख रुपये मिळाले. इट शुड बी मेन्शन इन द आउटर कॉलम. सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनने. असेट विकून किती मोबदला मिळाला, ओके, ते घेतलं. आता यामधून 3 गोष्टी लेस केल्या जातात. ओके, आपण असेट विकली कितीला हे घेतलं. आता त्यातून त्याची खरेदी किंमत, त्याची इम्प्रूव्हमेंटचा खर्च आणि असेट विकण्याचा खर्च, 3 गोष्टी काय काय. पहिलं लेस करतो आपण इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपल्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन हा शब्द माहिती आहे. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत आणि त्या खरेदी किमतीची इंडेक्सिंग करायचं. म्हणजे आपण ज्या वर्षी ती असेट खरेदी केलेली, बघा ही असेट खरेदी आपण कधी केलेली आहे. एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की ही जी असेट आहे ही परचेस कधी केली होती. परचेस केली होती ऑगस्ट 2002 मध्ये. आता ऑगस्ट 2002 म्हणजे वर्ष झालं 2002-03. 2-3 या वर्षी असेट खरेदी केलेली आणि किती रुपयाला खरेदी केलेली 5 लाखाला. ओके, मग 5 लाख किंमत ही या वर्षाची 2002-03ची. आपलं सध्याचं जे प्रिव्हियस इयर आहे ते 20-21 आहे. प्रिव्हियस इयर असेसमेंट इयर 21-22 आहे, पण प्रिव्हियस इयर आहे 20-21. मग 20-21 या प्रिव्हियस इयरची किंमत आपल्याला फाइंड आउट करावी लागते. ज्या वर्षी आपण ॲसेट विकली आहे ना त्या प्रिव्हियस इयरची त्याची किंमत शोधायची. ती कशी शोधायची. आपण सुरुवातीला पेड किती केले होते 5 लाख रुपये. पहिल्यांदा ती अमाऊंट घ्या 5 लाख, बरोबर. त्याला भागिले. आता ही 5 लाख रक्कम कधीची आहे 2002-03 या वर्षाची. मग 2002-03 या वर्षाचा आपल्याला इंडेक्स किती दिला आहे बघा. तो दिलेला असतो प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. 2-3चा इंडेक्स किती आहे 105 आहे. त्यानं त्याला भागिले 105. म्हणजे काय केलं आपण किती रुपये पेड केलेले 5 लाख भागिले ज्या वर्षी आपण ती असेट खरेदी केलेली 2-3 त्याच्या इंडेक्सनं त्याला भागलं आणि गुणिले. त्याला कशानं गुणायचं तर सध्याचं जे चालू वर्ष आहे करंट प्रिव्हियस इयर ते आहे 20-21. ओके, त्याचा इंडेक्स किती आहे 301 आहे. त्या 301ने त्याला मल्टिप्लाय करायचं गुणिले 301. म्हणजे आपण काय केलं तर सुरुवातीला आपण ती असेट किती रुपयाला खरेदी केलेली ते घ्या. त्याला भागिले त्या वर्षाचा ज्या वर्षी असेट खरेदी केली त्या वर्षाचा इंडेक्स जो दिलेला असतो एक्झाम्पलमध्ये त्यानं डिव्हाइड करा आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स तो सुद्धा एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो. म्हणजे अमाऊंटला त्या वर्षाच्या इंडेक्सनं भागलं आणि चालू वर्षाच्या इंडेक्सनं गुणलं की आपल्याला त्याची चालू वर्षाची अमाऊंट मिळते. आणि ती किती आली ती घ्यायची पहिल्या कॉलमला 14,33,333. याचा अर्थ काय. त्याचा अर्थ एवढाच होतो की
जे 5 लाख रुपये किंमत होती 2-3 साली आपण पेड केलेले, त्या 5 लाखाची सध्याची किंमत 14,33,333 आहे. हा त्याचा अर्थ होतो. जे आपण 5 लाख पेड केलेले होते घर खरेदी करण्यासाठी ऑगस्ट 2002 मध्ये, म्हणजेच 2-3 साली, त्या 5 लाखाची सध्याची किंमत आहे 14,33,333. हे अशा प्रकारे फाइंड आउट केलं जातं आणि फॉर्म्युला सिंपल आहे. अमाऊंट किती पेड केलेली आपण 5 लाख, त्याला भागिले त्या वर्षाचा इंडेक्स, तो 105 आहे, जो एक्झाम्पलमध्ये दिलेलाच आहे त्यांनीच 105 आहे, आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स, तो आहे 301, त्याने त्याला गुणा, तुम्हाला चालू वर्षाची त्याची किंमत मिळेल. दिस इज फर्स्ट इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असेल किंवा इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट असेल, ही या प्रकारे शोधावी लागते. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट असतो इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आपण जर काय खर्च केला असेल तर त्याचं देखील अशा प्रकारे इंडेक्सिंग केलं जातं. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये इम्प्रूव्हमेंट कुठंच सांगितलेलं नाही, म्हणजे इम्प्रूव्हमेंटला काय खर्च केला नाही, त्यामुळे अमाऊंट घेतली नील. हे दुसरे अमाऊंट. आणि तिसरे अमाऊंट घ्यायची असते ट्रान्सफर एक्सपेन्सेस, म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. किती सांगितले सेलिंग एक्सपेन्सेस? 2%. आता असेट विकण्यासाठी जेव्हा कमिशन किंवा खर्च टक्क्यात येतो तेव्हा तो नेहमी सेल्सच्या टक्क्यामध्ये असतो. मग आपले सेल्स 18 लाख आहेत, 18 लाखाच्या 2% म्हणजे किती? 36,000 रुपये. ओके, याचं काही इंडेक्सिंग वगैरे करायचं नाही. इंडेक्सिंग फक्त 2 गोष्टीचं, ॲक्विजिशनचं आणि इम्प्रूव्हमेंटचं. हा ट्रान्सफर एक्सपेन्सेस आहे तसेच. मग पहिल्या कॉलमला अमाऊंट लिहिली, रे सोडून बेरीज बाहेर घेतली, बेरीज आली 14,69,333. ओके, मग शेवटी आता सेल्स 18 लाख, 18 लाखातून ही अमाऊंट 14,69,000 ही अमाऊंट लेस करायची. उत्तर किती आलं? उत्तर आलं 3,30,667. उत्तर प्लस आलंय, म्हणजे हा फायदा, त्याला म्हणायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, असेट विकून हे जे घर आहे, घर 18 लाखाला विकलेलं, त्याची खरेदी किंमत दिली होती, त्याची आपण इंडेक्स्ड कॉस्ट कॅल्क्युलेट केली. इम्प्रूव्हमेंटचा खर्च काय नाही आहे, 0 आहे, आणि असेट विकण्याचा खर्च दिलेला, त्याच्यावरून या असेटचा फायदा कॅल्क्युलेट केला, तो किती आला? 3,30,667 रुपये. ओके, दिस इज द प्रॉफिट फ्रॉम द सेल ऑफ दिस पर्टिक्युलर असेट. त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं. ओके, दिस इज एक्झाम्पल नंबर 2. नाव एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 बघा. मिस्टर राजेश परचेस्ड कॅपिटल असेट फॉर ₹2 लाख इन द इयर 2004-5. राजेश नावाच्या व्यक्तीनं एक असेट खरेदी केली. कितीला खरेदी केली? 2 लाख. कधी खरेदी केली? 2004-5 साली. म्हणजे 4-5 साली खरेदी केली. आत्ता आपलं 21-22 वर्ष चालू आहे, 20-21 प्रिव्हियस इयर आहे, म्हणजे जवळपास 15 वर्षापूर्वी. 3 वर्षापेक्षा जास्त जुनी असेट असेल तर त्याला आपण लॉंग टर्म असेट म्हणतो. ही असेट लॉंग टर्म आहे, म्हणजे ही असेट विकून जो फायदा होईल त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जाईल. ओके, आपण असेट खरेदी केली 2 लाखाला. पुढे सांगितलं ही स्पेंट ₹50,000. 50,000 कशासाठी खर्च केले? कधी खर्च केले? 6-7 साली. फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च पण दिलेला आहे. धिस असेट इज सोल्ड फॉर ₹12 लाख इन द प्रिव्हियस इयर 20-21. ही असेट 12 लाखाला विकली, म्हणजे सेल्स कन्सिडरेशन दिलेलं आहे. ही इन्कर्ड ₹5,000 फॉर सेलिंग द असेट. असेट विकण्याचा खर्च रेडीमेड दिलाय 5,000, आणि आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दिलेले आहे. आता इन्फ्लेशन इंडेक्स कोणते देतात? तर आपण ज्या वर्षी असेट खरेदी केलेली आहे, ज्या वर्षी आपण असेटला इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, आणि ज्या वर्षी असेट विकलेली आहे, ते 3 देतात. बघा, सुरुवातीला आपण असेट कधी खरेदी केलेली? परचेस केलेली 4-5 साली. मग 4-5चा इंडेक्स 113. इम्प्रूव्हमेंट केलेली 6-7. इम्प्रूव्हमेंटचा इंडेक्स किती आहे? तर तो दिलाय 122. आणि विकली कधी असेट? सेल केलेली 2020-21ला, त्याचा इंडेक्स आहे 301 रुपये. आणि सांगितलंय कॉम्प्यूट लॉंग टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 21-22. या माहितीच्या आधारे आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचा आहे. आता यामध्ये एकूण 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे ही असेट किती रुपयाला विकली? सेल केली 12 लाखाला. ही पहिली अमाऊंट. दुसरी अमाऊंट, ही असेट परचेस किती रुपयाला केलेली? 2 लाखाला. त्यानंतर इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केला आहे?
50,000 हा इम्प्रूव्हमेंटचा खर्च आणि ॲसेट विकण्याचा खर्च किती आहे तर 5,000. एवढ्या 4च गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या. आणि जे काय खरेदी किंमत आहे 2,00,000, इम्प्रूव्हमेंटचा खर्च आहे 50,000, याचं आपल्याला इंडेक्सिंग करावं लागतं. ओके, सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. व्यक्तीचं नाव काय? मिस्टर राजेश. फर्स्ट हिज नेम शुड बी रिटन ऑन द फर्स्ट लाईन ॲट द सेंटर. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहिलं. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले? लॉंग टर्म कॅपिटल गेन. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. आणि कोणत्या वर्षासाठी? असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन थर्ड लाईन असेसमेंट इयर 21-22. Okay, after mentioning these 3 points, now we can draw the format. There are 3 columns. First is particulars, amount in rupees, and third one is amount in rupees. हे 3 कॉलम आपल्याला ड्रॉ करावे लागतात. आता आपण काय कॅल्क्युलेट करतोय तर ॲसेट विकून किती फायदा झाला त्यासाठी आपण पहिल्यांदा घ्यायचं असतं सेल्स कन्सिडरेशन, म्हणजे ॲसेट किती रुपयाला विकली. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे ॲसेट किती रुपयाला विकले तर ॲसेट इज सोल्ड फॉर रुपीज 12,00,000. 12,00,000ला विकले, ते अमाऊंट घेतली आउटर कॉलममध्ये 12,00,000. ॲसेट 12,00,000ला विकली. आता त्यातून त्याचा खर्च जो काय काय असेल तो वजा करायचा, म्हणून लेस. एकूण 3 गोष्टी वजा करतो. पहिलं घ्यायचं असतं एक इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत जी आहे त्याचं इंडेक्सिंग करायचं, त्याची इंडेक्स्ड कॉस्ट शोधायची खरेदी किंमतीची. मग आता खरेदी किती रुपयाला ॲसेट केलेली बघा, परचेस केलेली ॲसेट 2,00,000ला. ओके, मग पहिल्यांदा अमाऊंट घेतली ब्रॅकेटमध्ये 2,00,000. आता 2,00,000 ही अमाऊंट कधीची आहे? 2004-05ची. मग 4-5चा इंडेक्स किती आहे बघा, 4-5चा इंडेक्स आहे 113, म्हणून त्याला डिव्हाइड करायचं 113नं. अमाऊंट घेतली आणि भागिले खरेदी ज्या वर्षी केलेली त्या वर्षाचा इंडेक्स 113 आणि त्या वर्षाचा इंडेक्स घेतला आणि ती ॲसेट विकली कधी आपण तर आत्ता विकली 2021मध्ये आणि त्याला गुणिले करायचं चालू वर्षाचा इंडेक्स किती 301 रुपये, म्हणून गुणिले 301. ओके, म्हणजे त्याची किंमत किती आली तर 5,32,743 रुपये. हे असं का केलं जातं बघा, आपण ही जी ॲसेट आहे ही खरेदी करताना 2004-05 साली खरेदी केलेली, म्हणजे 15 वर्षापूर्वी. 15 वर्षापूर्वी आपण 2,00,000 रुपये पेड केलेले. त्या 2,00,000चे सध्याचे म्हणजे चालू जे प्रिव्हियस इयर आहे 2021 याची अमाऊंट आपल्याला शोधावी लागते. 2,00,000 रुपये पेड केलेले 4-5 साली म्हणजे 15 वर्षापूर्वी. मग 15 वर्षापूर्वी जे 2,00,000 होते त्याची आत्ताची किंमत किती त्याला म्हणायचं इंडेक्स्ड कॉस्ट. ती किती आली 5,32,743 रुपये. हे झाले एक इंडेक्स्ड कॉस्ट. त्यानंतर दुसरं घ्यायचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. ओके, म्हणजे या ॲसेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी केलेला खर्च जर काय असेल तर त्याची इंडेक्सिंग. बघा इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च किती केलेला 50,000 केलेला असं सांगितलं आहे. 50,000 खर्च आहे. पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये अमाऊंट घ्या 50,000. त्याला डिव्हाइड कशानं करायचं तर खर्च कोणत्या वर्षी केलेला आहे आपण तो 6-7 साली. मग 6-7चा इंडेक्सनं त्याला डिव्हाइड करा, किती येतो 122, म्हणून डिव्हाइड केले 122. अमाऊंट घेतली त्याला भागिले ज्या वर्षी तो खर्च केला आहे त्या वर्षाचं इंडेक्स आणि गुणिले करायचं चालू वर्षाचं इंडेक्स, म्हणजे त्याची करंट इयरची अमाऊंट मिळेल. चालू वर्ष म्हणजे 2021, त्याचं इंडेक्स किती दिलं आहे बघा 301, म्हणून गुणिले 301 केलं, अमाऊंट किती आली 1,23,361. याचा अर्थ आपण 50,000 जे खर्च केले होते 6-7 साली, या 50,000ची आत्ताची किंमत आहे 1,23,361 रुपये. खर्च केलेला आपण 5-6 साली 6-7 साली 10-12 वर्षापूर्वी, त्याची आत्ताची किंमत ही अशा प्रकारे फाइंड आउट केली जाते. दिस इज सेकंड पॉईंट. अँड थर्ड पॉईंट इज ट्रान्सफर एक्सपेन्सेस मीन्स सेलिंग एक्सपेन्सेस. एक्झाम्पलमध्ये तो रेडीमेड दिला आहे, तो किती आहे खर्च 5,000 रुपये, तो घेतला फर्स्ट कॉलममध्ये. ह्या 3 अमाऊंट घ्यायच्या, अमाऊंट लिहायची इनर कॉलमला, रे सोडून बेरीज बाहेर, ह्या तिन्हींची बेरीज बाहेर आली 6,61,104 रुपये. याचा अर्थ काय, ही जी ॲसेट आहे या ॲसेटचा एकूण खर्च एकूण किंमत 6,61,104 आहे आणि 6,61,104ची ॲसेट आपण 12,00,000ला विकली, जादा किमतीला विकली, म्हणजे आपल्याला फायदा झाला. कसा फायदा कॅल्क्युलेट करायचा, सेल्समधून ही जी 6,61,104 अमाऊंट आहे ही लेस केली, वजाबाकीचं उत्तर प्लस आलं. प्लस आलं म्हणजे हा प्रॉफिट आहे, त्याला नाव द्यायचं लाँग टर्म कॅपिटल गेन. फायदा झाला म्हणजे हा गेन आहे, त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. अमाऊंट किती 5,38,896 रुपये.
म्हणजे ही ॲसेट विकून या व्यक्तीला, राजेश नावाच्या व्यक्तीला एवढा फायदा हा झालेला आहे. कसा कॅल्क्युलेट करा? सुरुवातीला सेल्स घेतले, त्यातून 3 अमाऊंट वजा केल्या, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आणि ट्रान्सफर एक्सपेन्सेस. एवढं वजा केलं की आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेनची आपल्याला अमाऊंट ही मिळालेली आहे. ओके, दिस इज एक्झाम्पल नंबर 2. नाव द लास्ट एक्झाम्पल इन टुडेज लेक्चर, एक्झाम्पल नंबर 4. शेवटचं एक्झाम्पल बघा. मिस्टर हरभजन सिंग परचेस्ड मशिनरी इन द इयर 2006-07 फॉर रुपीज 1,80,000. व्यक्तीचं नाव आहे हरभजन सिंग. त्यांनी कोणती ॲसेट खरेदी केली आहे? मशिनरी. कधी खरेदी केली? 2006-07. मग 6-7ला खरेदी केली. आत्ता चालू आहे आपलं 20-21. प्रिव्हियस इयर 20-21 आहे, म्हणजे जवळपास 13 वर्षापूर्वी. 3 वर्षापेक्षा जास्त जुनी ॲसेट असेल तर आपण त्याला लाँग टर्म म्हणतो. ही 13 वर्ष जुनी आहे, म्हणजे ही ऑब्वियसली लाँग टर्म ॲसेटच आहे. ही ॲसेट त्यांनी परचेस केलेली आहे. ओके, परचेस केलेली आहे. ओके, कधी परचेस केली? 6-7ला. आणि किती रुपयाला परचेस केली? 1,80,000ला. पुढे सांगितले ही स्पेंट रुपीज 10,000 खर्च केले 2010-11 साली फॉर इट्स इम्प्रूव्हमेंटचा खर्च 10,000 दिलेला आहे. हे दुसरी गोष्ट महत्त्वाची. पुढे ही इन्कर्ड रुपीज 1,000 फॉर सेलिंग द ॲसेट विकण्याचा खर्च 1,000 रेडीमेड दिला आहे. द ॲसेट इज सोल्ड फॉर रुपीज 4,00,000 इन द प्रिव्हियस इयर 20-21. ॲसेट कितीला विकली? 4,00,000ला विकली. द कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सेस वेअर. आता इन्फ्लेशन इंडेक्स कोणते दिले जातात? तर आपण सुरुवातीला ॲसेट ज्या वर्षी खरेदी केली 6-7 त्याचा इंडेक्स आहे 122. इम्प्रूव्हमेंट कधी केली? 10-11 त्याचा इंडेक्स दिला जातो, तो आहे 167. आणि ॲसेट विकली कधी? 20-21 त्याचा इंडेक्स आहे 301. हे इंडेक्स फक्त आपल्याला हे 3च दिले जातात. ओके, आणि सांगितले कॉम्प्यूट लॉंग टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके, मग स्टार्ट करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव मेन्शन करायचं, मिस्टर हरभजन सिंग. ओके, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले? लॉंग टर्म कॅपिटल गेन. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. आणि कोणत्या वर्षासाठी? असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. These 3 points we have to mention. After mentioning these 3 points, now we have to draw the format. There are 3 columns. First, particulars, second, amount in rupees, and third, amount in rupees. These 3 columns we have to prepare. हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपण ह्यामध्ये काय फाइंड आउट करतो? तर लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे ॲसेट विकून किती फायदा झालेला आहे. ओके, त्यासाठी आपण सुरुवात करायची. ॲसेट किती रुपयाला विकली, सेल कितीला केली, म्हणून सुरुवातीला घ्यायचं सेल्स कन्सिडरेशन. मग आता आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा, ॲसेट कितीला विकलेले इथं सांगितले ॲसेट इज सोल्ड फॉर रुपीज 4,00,000. 4,00,000ला ॲसेट विकली, ती अमाऊंट घेतली आउटरला 4,00,000 रुपये. ॲसेट 4,00,000ला विकली. आता त्यातून काय लेस करायचं? तर 3 गोष्टी लेस करायच्या. एक म्हणजे पहिलं म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी. आपण खरेदी किती रुपयाला केलेली होती, ती ॲसेट किती रुपयाला खरेदी केलेली त्याची इंडेक्सिंग करायचं. मग बघा एक्झाम्पलमध्ये पहिल्याच वाक्यात सांगितले परचेस किती रुपयाला केलेली? 1,80,000 ही त्याची अमाऊंट आहे, म्हणून पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये लिहिलं 1,80,000. ओके, आता 1,80,000 ही त्या जुनी अमाऊंट आहे. त्याची सध्याची किंमत कशी शोधायची? इंडेक्स्ड अमाऊंट कशी शोधायची? तर 1,80,000 अमाऊंट घेतली. ही 1,80,000 अमाऊंट कधीची आहे? 2006-07ची. मग 6-7चा इंडेक्स किती दिला आहे? 122. त्यानं त्याला डिव्हाइड करा भागिले 122. अमाऊंट घेतली, त्याला भागिले त्या वर्षाचा इंडेक्स. आणि त्या वर्षाची किंमत 122 होती. ओके, आपल्याला आत्ताची किंमत पाहिजे. आत्ताचं प्रिव्हियस इयर काय? 20-21. त्याचा इंडेक्स किती आहे? 301 आहे, म्हणून गुणिले करायचं 301. ओके, काय केलं आपण? तर अमाऊंट घेतली, त्याला भागिले त्या वर्षाचा इंडेक्स, आणि चालू वर्षाची अमाऊंट शोधण्यासाठी चालू वर्षाचा इंडेक्स तो देखील एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो. 301 गुणलं, उत्तर किती आलं? 4,44,098. याचा अर्थ काय होतो की आपण जे काय 1,80,000 पेड केलेले होते, कधी पेड केलेले? 2006-07 साली. त्यात 1,80,000ची सध्याची किंमत आहे 4,44,098. ही त्याची सध्याची किंमत आहे. हे झालं पहिली अमाऊंट, इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. दुसरं घ्यायचं असतं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे काय? त्या ॲसेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जर काय खर्च केला असेल तर त्याचं पण इंडेक्सिंग करायचं. मग आता इम्प्रूव्हमेंटचा खर्च बघा,
एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे 10,000 स्पेंड केले होते आपण इम्प्रूव्हमेंटसाठी, बरोबर. म्हणजे इम्प्रूव्हमेंटचा खर्च 10,000 आहे, म्हणून आता त्याचं आपल्याला इंडेक्सिंग करायचं आहे. कंसामध्ये लिहिलं 10,000. आता त्या 10,000ला डिवायडेड बाय 10,000 खर्च कधी केलेला 2010-11 साली. मग 10-11चे इंडेक्स किती आहे बघा 167 आहे. त्यानं त्याला डिवाइड करा भागिले 167. अमाऊंट जी होती त्याला भागिले त्या वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले चालू वर्षाची रक्कम शोधण्यासाठी त्याला गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स म्हणून गुणिले 301. ओके. पहिल्यांदा अमाऊंट किती होती ती घेतली 10,000 भागिले ती अमाऊंट कोणत्या वर्षाची होती त्याचा इंडेक्स घेतला आणि गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स 301 गुणाकार आला 18,024. याचा 18,024चा अर्थ काय होतो की आपण जे 10,000 खर्च केले होते कधी केलेले 2010-11 साली, त्या 10,000ची सध्याची किंमत आहे 18,024. ही दुसरी अमाऊंट. आणि तिसरी अमाऊंट घ्यायची असते ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. बघा सेलिंगचा खर्च किती सांगितला आहे 1,000 रुपये, तो ॲज इट इज घ्यायचा 1,000. ह्या तिन्ही अमाऊंट इनर कॉलमला घ्यायच्या, रेश सोडून बेरीज बाहेर, बेरीज किती आली 4,63,122 रुपये ही बेरीज आली. मग आता शेवटी आपण असेट विकलेली 4 लाखाला, त्या असेट आहे कितीची खरं 4,63,000चे. म्हणजे आपण असेट कमी किमतीला विकली. काय करतो आपण सेल्समधून हे जे 4,63,122 आहेत हे वजा करायचे. 4 लाखातून 4,63 गेले, उत्तर आपलं मायनस आलं, म्हणून उत्तर आहे तसं पहिल्यांदा लिहिलं -63,122. त्याला आपण नाव देतो लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके. नेहमी आपण त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतो. उत्तर प्लस येतं, इथं मायनस आहे म्हणून त्याला मायनस लिहिलं. किती मायनस आलं 63,122. उत्तर मायनस आलेलं आहे याचाच अर्थ हा लॉस आहे. जर प्लस आलं तर प्रॉफिट, मायनस आलं तर लॉस. हा लॉस आहे म्हणून याला आपण असं पण म्हणू शकतो लॉंग टर्म कॅपिटल लॉस आहे तसं लिहायचं 63,122. लॉस एकदाच इथं म्हटलं की इथं मायनस चिन्ह देण्याची आवश्यकता नाही. ओके. मग या एक्झाम्पलमध्ये असेट 4 लाखाला विकलेली पण त्याची किंमत ही जास्त होती, म्हणजे जास्त किमतीचे असेट कमी किमतीला विकल्यामुळे आपल्याला तोटा झाला. त्या तोट्याला लॉंग टर्म कॅपिटल लॉस असं आपण त्याला म्हटलं. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके. In this particular lecture, we studied the format for computing the long-term capital gain, as well as we studied 3 examples on how to compute the long-term capital gain. Okay, so that's it with this particular lecture. You should write down these 3 examples and solution in your notebook. In the next lecture, we will see another examples, new examples on this particular topic. Okay, here I will stop. Thank you very much.